श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. गता ध्यानी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ आले भक्त. तेथेचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्मित सम. सर्वे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका. तेथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नस मानिले त्या. तेथिया निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणुनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रेच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सुवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कित्येक राहती मौन धरिती कित्येक दिवस. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरीवरी बैसोन तपश्चर्या करीताती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवना ते भिक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षडकर्मेचा आचारिती. एक लोका उपदेशिती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती. एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सदा भक्ती वाचोन. केलियासी नाना साधन भावाविना सर्व व्यर्थ. योग योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही. घरी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासूनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मोलाजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. ते पासूनी जगात या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दावती. गावात मात माजली आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामी राजी यती. बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहाती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नर नारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोणी राव बोलले काय वाणी. गावात यती येवोणी
फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जावणी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य जरी एवोनी, आताच देती दर्शना. राव मुखानी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासन खाली उतरोन, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सददित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी. मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती झडली. ते सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपुराये. निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण. तयाच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणपर्णमस्तु. शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवेशे नाम तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.